तर अजितदादांचे जिवलग आणि विश्वासू सहकारी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती भाष्य केलेलं आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडेंनी. दादांचं एक प्रबळ इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र यावेत आणि त्याच्यावरती प्रक्रिया सुरू असतानाच नेमका असा हा अपघात घडला. हे राज्याला सुद्धा पचणारं नाही आहे. मग आता हे दादांचं स्वप्न कसं पूर्ण करता येईल? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका राहील? आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कसे येतील ही भूमिका कशी मांडताल तुम्ही एक सहकारी म्हणून? या बाबतीमध्ये खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, आमचे कार्याध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, जयंत पाटील साहेब असतील किंवा जे वरिष्ठ जे नेते आहेत, त्या सर्वांना दादांनी जो काही मेसेज द्यायचा तो दादांनी दिलेला होता. पाठीमागे चर्चा झालेल्या होत्या. आणि या बाबतीमध्ये माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की या सर्वांनी आता एकत्र यावं आणि आदरणीय पवारसाहेबांची पण आज तब्येत जरी बरोबर नसली तर शेवट पवारसाहेब हे आपले एक सर्वांचे या देशाचे नेते आहेत. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन कसं जाता येईल त्या बाबतीमध्ये चर्चा करून सर्वांनी एकत्र काम करावं. या बाबतीमध्ये स्वतः दादांनी आम्हाला काही त्यावेळेस कल्पना मागच्या 8-10 दिवसापूर्वी दिली होती की आपल्या सर्वांना आता इथून पुढं एकत्र राहायचं, एकत्र काम करायचंय. इंदापूरचा विषय तुम्ही आणि हर्षवर्धन पाटील एकत्र काम करा. शेवटी आपल्याला आपलं चिन्ह एकच आहे. तर दादांनी सूचना आम्हा सर्वांना इनडायरेक्टली सगळ्याला दिलेल्या आहेत. जशा आम्हाला सूचना दिल्या आहेत तशा वरच्या वरिष्ठांना पण दादांनी सूचना दिलेल्या असाव्यात. निश्चित प्रकारे ही मंडळी लवकरात लवकर निर्णय या सर्वांनी घेण्याचा प्रयत्न करतील. पूर्ण पवार कुटुंब अजूनही दुःखामध्ये आहेत. अजूनही वहिनी असतील, पारदादा असतील, जयदादा असतील, हे सगळंच कुटुंब हे दुःखात असल्यामुळं आज त्यांना आपण काही गोष्टीमध्ये विचार करणं किंवा त्यांना काहीतरी त्यांच्या हे निर्णय घेणं, त्यांना सगळ्यांना बसवून आज 3रा दिवस संपल्यानंतर उद्या परवा 2 दिवसामध्ये एकत्र बसून निश्चित प्रकारे जो राज्याला निर्णय पाहिजे हवा आहे, जो राज्याला चांगला निर्णय पाहिजे, जे राज्य संपूर्ण राज्य या निर्णयाची वाट पाहते, त्याप्रमाणे योग्य तो निर्णय होईल. खरं तर राष्ट्रवादीने असं जाहीर केलं की म्हणजे राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी असं जाहीर केलं की सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्यावं. मग असं बाकी तुमचं काय मत होतं त्याच्याबद्दल? या बाबतीमध्ये कोणाचं वेगळं दुमत नाही. असायचं कारणच नाही. या बाबतीमध्ये जो सगळे एकत्र बसून जो निर्णय घेतील, तो तर एकदम चांगलाच आहे. शेवटी मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की या बाबतीमध्ये एकदा आजचा अजून दुःखाचा दिवस आहे. दुःखाच्या दिवसामध्ये असं कुठलं एखादं मी वाक्य किंवा स्टेटमेंट देणं बरोबर नाही. आजचा दिवस संपू द्या. या बाबतीमध्ये निश्चित लोकांच्या भावनेचा आदर हा निश्चित प्रकारे आमची पक्षश्रेष्ठी करेल. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर.